Virtual class for students, subject spoken English. Today's topic is past perfect continuous tense. Sentence pattern in the past perfect continuous tense. What is the formula? How should we write or how we construct the sentences in the past perfect continuous tense? We want to know first. What is the pattern? मराठीत वाक्य कसं बोललं जातं आणि त्याचं इंग्रजीत कसं लिहिलं जातं ते आपण पाहूया आणि त्यानंतर मग याच्या सूत्राकडे जाऊया. मी जात होतो. मी लिहित होतो. I had been writing. I had been writing. मी वाचत होतो. I had been reading. Reading. I had been playing. I had been eating. मी खेळत होतो. काय I येईल? had been playing. I had been playing. I had been playing. त्याच्यानंतर I had been eating. मी खात होतो. I had been eating. मी खात होतो. हॅड बीन का? परफेक्ट टेन्स मध्ये हॅड एक क्रियापद वापरतो आणि परफेक्ट कंटिन्युअस मध्ये त्याच्या पुढे बीन येतं आणि क्रियापदाला आयएनजी रूप येतं. त्यामुळं आय हॅड बीन किंवा आय हॅड बीन रायटिंग, आय हॅड बीन रीडिंग या पद्धतीचे हे सूत्र आहे. लक्षात येतं? आता मी तुम्हाला काही क्रियापद देतो. या क्रियापदापासून तुम्ही तयार करायचं. रन. I had been running. मी पळत होतो. ओके. आस्क. विक्रम. I had been asking. म्हणजे मराठीत काय अर्थ होते? मराठीत काय अर्थ होते? मराठीतला अर्थ सांगा ना. कोण सांगतो मराठीत? रोहिणी. सर मी I had been asking. मी विचारत होतो. बर. ओप्पो A3s नाव टाका आपलं. कोण आहे कस कळा? ओके. गिव. गणेश ठाकूर. I can, sir. हा यस यू I कॅन. had been giving. I मराठीत had अर्थ? been giving. मी What is देत in होतो. मराठी? मी देत होतो. से. नेक्स्ट वर्ड से. तन्मय. तन्वी. I had been saying. मी म्हणत होते. बर. स्लिप. सर मी सांगू. हा महेश. I had been sleeping. मी झोपत होतो. मोबाईल समोर धर म्हणा. नेटवर्क नाही गेलं. मराठीत
मी झोपत होतो. Okay. If I change the subject instead of I, if we take a plural, then we, आम्ही, मी जात होतो, याच्याऐवजी आम्ही जात होतो. We had been going. We had been going. आम्ही लिहित होतो. We had been writing. Yes, that is only the formula. That is the construction format. No changes. Only is going for the लिहिणे. Okay. We had been writing. Next. आम्ही वाचत होतो. We had been We had been reading. reading आम्ही वाचत होतो. We had आम्ही खेळत होतो. We had been खेळत होतो. We had been playing. आम्ही खात होतो. We had been eating. काढ रे बाबा, शांत झाला, किती बोंब मारला. Next example, swim. Sir, I can, sir. I can, sir. Yes, Siddharth. I can, sir. Siddharth. We had been swimming. मी पोहत होतो. आम्ही पोहत होतो. आम्ही पोहत होतो. बरोबर आहे. Cry. Who says? I can, sir. I can, sir. I can, sir. Nikhil. We had been crying. आम्ही रडत होतो. Yes. Sir, Yes. I can, sir. I can, sir. I can, sir. तर तुम्ही TING लिहिलंय तिथं. बोला. सर रायटिंगला डबल TING येते तर तुम्ही TING लिहिलंय. WRITTING. हा. कोणी म्हणलं असं? रायटिंगची डबल स्पेलिंग येते, कोणी सांगितलं? जान्हवी. सर तिथं वोवेल्स आहेत आणि बाजूला एक व्यंजन आहे ना. हा तर ज्या शब्दाच्या अगोदर लास्टला जर ई सारखा वावेल आला असेल आणि त्याच्या अलीकडेही वावेल आलेला असेल तर त्या ठिकाणी डबल होत नाही. SWIM स्विम मध्ये एम आहे, पण एमच्या लास्टला कुठलाही वावेल नाही, पण त्याच्या अलीकडे वावेल आहे आय, त्याच्यामुळे SWI डबल MING स्विमिंग होते. WRITE याच्यामध्ये टीच्या इकडे ई आहे आणि डावीकडे आय आहे. दोन्हीकडून जर वावेल आला तर त्याची स्पेलिंग डबल होत नाही. ओके. क्राय झालं. सिंग. I can, sir. 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 श्रेयश. What happened, Suresh? Okay. Vikram.
Yes, sir. सिंग. We had been singing. आम्ही गात होतो. स्टडी. वृंदावनी. We had been studying. आम्ही अभ्यास करत होतो. डिग. जयदेव. We had been digging. आम्ही खणत होतो. Yes. These are the pattern or types using different verbs. Now we change the subject. Instead of we take you. जर तू म्हणायचं असेल तर त्यावेळेला कसं म्हटलं जातं? तू जात होतास. You had been going. You had been writing. It's a past tense. Had been going. त्याच्यानंतर you had been writing. writing. You had been writing. तू reading. लिहित होतास. तू वाचत होतास. तू वाचत होतास. You had been reading. You had been reading. तू खेळत होता. You had been playing. You had been eating. You had been eating. हे पॅटर्न सोपं आहे. फक्त क्रियापद बदललं की आपल्याला पुढचे वाक्यरचना येऊन जाते. काही अवघड नाही यामध्ये. लिहित होतास, जात होतास, खात होतास, शिकत होतास, काय वाक्य आहे त्यानुसार क्रियापद आपण बदलत जातो. एक्झाम्पल्स नाव. वॉक. नाव प्रिपेअर फ्रॉम. Sir, I can. यस. तन्मय. You had been walking. तू चालत होतास. तन्मय नाही आज झोपेतून उठला नाही का? ओके. आन्सर. जान्हवी. You had been answering. तू उत्तर देत होतास. आर्यन. टॉक. You had been talking. तू बोलत होत. सी. Sir, I can. समर्थ. 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 Can. ओके. महेश. You had been seeing. तू बघत होतास. टेक. I can. Sir. जयदेव. You had been taking. तू घेत होतास. Now these are the sentences for the you. तू या अर्थाने. सिंगुलर नंबर. But when we use plural, तूच्या ऐवजी तुम्ही. तू जात होता याऐवजी तुम्ही जात होता. वाक्यरचनेमध्ये कुठलाही बदल होत नाही. मराठीच्या वाक्यरचनेमध्ये शब्दात बदल होतो. तूच्या ऐवजी आपण तुम्ही म्हणतो एकापेक्षा जास्त असतील तर. पण इंग्रजी वाक्यरचनेमध्ये कुठलाही बदल होत नाही. कारण त्यात तेच राहणार आहे. तू म्हणा किंवा तुम्ही म्हणा. तुम्ही जात होतात. You had been going. तुम्ही लिहित होतात. You had been going. Reading. तुम्ही म्हणजे यामध्ये कुठलाही बदल करता येत नाही किंवा करायची गरज नाही. तू म्हटलं काय, तुम्ही म्हटलं काय, दोन्हीचाही अर्थ एकच. तर आता आपण काय करणार आहोत, एक्झाम्पल्स घेणार. मेक.
मेक. I can मी सांगू सर आय कॅन हॅड बीन तू बनवत हो तुम्ही बनवत होतात. व्हिडिओ चालू असलं पाहिजे. बेक. I can sir. बेक बेक. You had been baking. तुम्ही भाजत होता. क्लाइंब. I can क्लाइंब. you had been climbing. तुम्ही चढत होतात. फाईट. सर मी सांगू सर आय कॅन रोहिणी. यू हॅड बीन फायटिंग तुम्ही भांडत होतात. स्मेल. यू हॅड बीन स्मेलिंग तुम्ही सुगंध घेत होतात. या व्यतिरिक्त एक एक्स्ट्रा सांगा बरं आपल्या मनानं. You had been crying. You had been running. तू पळत होतास. I can sir. तुम्ही पळत होता. I can sir. Swimming. हा येस सिद्धार्थ. You had been playing. तुम्ही बर. Now we change the subject again. Third person singular number he. तो जात होता, तो खात होता, तो पीत होता, अशी जी वाक्यरचना आहेत त्यासाठी आपण काय पाहूया. तो जात होता. He had been going. He had been going. तो लिहित होता. He had been writing. He had been writing. He had been तो reading. वाचत होता. He had been reading. He had been reading. तो खेळत होता. He had been playing. तो खात होता. He had been eating. अजून व्हिडिओ बंद झालेत. व्हिडिओ ज्यांचे चालू नाहीत त्यांना रिमूव्ह केलं मी, माहित आहे ना. संख्या बघा तुम्ही, बऱ्याच जणांना रिमूव्ह केलंय आपण. आता रिमूव्ह व्हायचं असेल तर आपला पण बंद करून ठेवायचं. आपल्याला शिकणारे पाहिजे ज्वलंत, इथं टाइमपासला बसणारे नको. Laugh. Now use this example laugh and tell the sentence. He had been laughing. तो हसत होता. हाँ, I can sir. हाँ, yes. sir. He had been drinking. तो पीत होता. Yes. Do. He had been doing. तो करत होता. बर. Sit. He had been sitting. तो Yes. हाँ. तो
तो काय तो बसत होता. वर्क. तर मी सांगू काय वर्क? ही हॅड बीन वर्किंग. तो काम करत होता. बर. पुढचं एक एक्झाम्पल सांगा वृंदावनी. He had been learning. तो शिकत होता. ओके. अनदर एक्झाम्पल. ही हॅड क्लाइम्बिंग. तो चढत होता. I can say हा यस. he had been running. तो पळत होता. I can say he had been flying. तो उडत होता. I can sir. यस. He had been teaching. तो शिकवत होता. ही हॅड बीन टीचिंग. ओके. तो शिकत होता म्हणायचं असेल तर कसं म्हणू? He had been learning. तो लर्निंग. शिकत. Yes, yes. He had been learning. Okay. Next sentence pattern. Instead of to, we take ती. Third person singular number. आता तोचे झाले. आता आपण तीचे घेऊ. ती जात होती. She had been going. ती लिहित होती. She had been writing. She had been writing. ती वाचत होती. She had been reading. She had been reading. ती खेळत होती. She had been playing. She had been playing. ती खात होती. She had been eating. म्हणजे आता हा पॅटर्न आपल्या समोर लक्षात आहे. I can sir. तुझा व्हिडिओ बंद आहे. कशामुळं? हा तन्वी पुल. She had been pulling. तो नाही ती ओढत होती. मी सांगू. लर्न. मी सांगू. सांगा. She had been learning. ती अभ्यास करत होती. लर्निंगला अभ्यास करत होती येते का? ती शिकत होती. मग एक्झॅक्ट शब्द वापर ना. दुसरा कशाला वापरतो? स्पीक. स्पीक निखिल. She had been speaking. ती बोलत होती. ऍड. I can sir. She had been adding. ती मिसळत होती. बेरीज करत होती किंवा मिसळत होती. ओके. पुश. I can. रोहिणी कसबे. She had been pushing. ती ढकलत होती. बर. एक वेगळं सांगायचं. आता या व्यतिरिक्त दुसरं क्रियापद घेऊन सांगायचं. जयदेव. She had been trying. ती प्रयत्न करत होती.
She had been running. ती पळत होती. अजून She had been dancing. ती नाचत होती. She had been completing. ती पूर्ण करत होती. She had been laughing. ती हसत होती. यस ओके. Crying. ती रडत होती. She had been Instead of he, she, third person, they. Third person, singular number, ते. तो, ती, ते. आता तेचे वाक्य आहेत. ते जात होते. It had been going. ते लिहित होते. had been writing. Had been writing. ते वाचत होते. He had Had been reading. been reading. ते खेळत होते. It had been playing. ते खात होते. Eating. It had been eating. It had been eating. It पॅटर्न आपल्या समोर आहे. लिहून घ्या. पेन आहे, वही आहे आपल्या हातामध्ये. कशी वाक्यरचना तयार करायची आहे तुम्हाला. क्रियापद देतोय मी. एक्झाम्पल यूज. यूज हे क्रियापद घेऊन तयार करायचे. It had been. ते वापरत. हा नेक्स्ट लिसन. It had been listening. ते शिकत होते. लिसन म्हणजे काय? ते लक्षपूर्वक ऐकत होते. हा ग्रो. विक्रम. It had been grow. Sir, I can. म्हणजे माहित असते. ते माहित असेल. हा महेश. I can, sir. महेश. It had been catching. ते पकडत होते. अरे ग्रो होतं ग्रो. तू कुठलं सांगायला? It had been growing. ते वाढत होते. बर. नो. मल्हार. येते का? I can, sir. हा यस. It had been snow. ते no म्हणजे माहितच नाही. ते माहित होते. कॅच. It जान्हवी. had been जान्हवी. It had been catching. ते पकडत होते. बर. ते धरत होते किंवा पकडत होते. पकडणे हा हिंदी शब्द आहे. धरणे हा मराठी शब्द आहे. झेलणे हा शब्द त्यासाठी आहे. कॅच म्हणजे झेलणे. ओके. नेक्स्ट. आपल्या आता मनानं घ्या आणि एक क्रियापद घेऊन सांगा. जयदेव. It had been teaching. ते शिकत होते. ते शिकवत होते. It had been replying. ते प्रतिसाद देत होते. It had been filling. ते भरत होते. It had been drinking. ते आणत होते. It had been learning. ते शिकत होते. It had been talking. ते बोलत होते. रोहिणी देपुंडे. It had been walking. ते चालत होते. It had been pulling. ते ओढत होते. ते पळत. It had been counting. ते मोजत होते. ओके ओके ओके. Now next words, plural form. ते, त्या, ती, they.
दे हॅड बीन गोईंग, ते त्या ती जात होते. ते त्या ती लिहित होते. They had been writing. दे हॅड बीन रायटिंग. ते त्या ती वाचत होते. They had been reading. Reading. त्या ती खेळत होते. They had been playing. They had been playing. ते त्या ती खात होते. They had been eating. इटिंग. ओके. लिहिले काय 5 वाक्य? नाही सर, थोडस थांबा. झाले सर. ओके. Now examples. Put. Use put in the sentences using they. Yes, Rohini Devgunde. They had been putting. Okay. Throw. Vrindavani. Had been throwing. ते त्या ती फेकत होते. Rohini Kasbe. They had been calling. ते त्या ती बोलवत होते. Fly. Jaydev. They had been flying. ते त्या ती उडत होती. Mahesh. Draw. They had been drawing. ते त्या ती चित्र काढत होते. Now take a extra. Aryan. They had been climbing. ते त्या ती चढत होते. ते त्या ती खात ते त्या ती पळत होते. They had been running. I can sir. Tanvi. I can sir. Yes sir. Tanvi. They had been drawing. ते त्या ती यातलं नाही दुसरं घ्यायचं. हे झाले इथले. लक्ष येतं नाही का? They had been passing. ते त्या ती उत्तीर्ण होते. पास हे क्रियापद आहे. I can sir. Yes, Siddharth. They had been pushing. ते त्या ती ढकलत होते. Sir, I can. Yes. ज्यांनी सांगितलं नाही त्यांना चान्स द्या. सांगितल्याने डबल नाही. हा यस विक्रम. They had been cutting. ते त्या ती कापत होते. ओके. जान्हवी.
दे हॅड बीन आन्सरिंग ते उत्तर देत होते. लाईट बंद करा रे. ओके महेश. They had been climbing. ते चढत होते. लक्षात आलं तुमच्या हे पॅटर्न. हो सर. आय पासून दे पर्यंत हे 8 जे सब्जेक्ट आहेत त्या 8 सब्जेक्टचा पॅटर्न आपण इथं घेतलेला आहे. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा पॅटर्न आहे. एकदाच आपण पाहूया एका पेज वरती. सिंग्युलर नंबर, प्लुरल नंबर. फर्स्ट पर्सन आय हॅड बीन गोइंग. सेकंड पर्सन वी हॅड बीन गोइंग. सॉरी, प्लुरल फॉर्म that is we had been going. Second person you had been going. Plural form you had been going. Third person he had been going, she had been going, it had been going. Plural form they had been going. Who read it? Sir, I can, sir. Sir, I can. Yes, Aryan. I had been going. We had been going. You had been going. You had been going. He had been going. She had been going. It had been going. They had been going. I can, sir. Yes. I had been going. We had been going. You had been going. You had been going. He had been going. She had been going. It had been going. They had been going. बर. शिवम वाच बरं. Sir, I can. हा यस. I have been going. We had been going. You had been going. Been going. You had been going. He had been going. She had been going. It had been going. Been had been going. They had been going. बर. उच्चार व्यवस्थित करा. सिद्धार्थ. सर मी वाचलं. बरोबर. तन्वी. I had been going. We had been going. You had been going. You had been going. He had been going. She had been going. It had been going. They had been going. बर. Sir, I can. हा यस. I had been going. We had been going. You had been going. You had been going. He had been going. She had been going. It had been going. They had been going. I हा यस. रोहिणी कसुबे. I had been going. We had been going. You had been going. You had been going. He had been going. She had been going. It had been going. They had been going. जान्हवी. I had been going. We had been going. You had been going. You had been going. He had been going. She had been going. It had been going. They had been going. जयदेव. I had been going, we had been going, you had been going, you had been going, he had been going, she had been going, it had been going, they had been going. Okay. What is the sentence pattern? S plus had been plus V4. This is the sentence pattern for the past perfect continuous tense. चालू पूर्ण भूतकाळ या काळाचं सूत्र कोणतं आहे? कर्ता अधिक हॅड अधिक बीन किंवा हॅड बीन म्हणतात त्याला प्लस क्रियापदाचे आयएनजी रूप. हे सूत्र लिहून घ्या आणि या सूत्राप्रमाणे आपली वाक्यरचना असली पाहिजे. What is homework? Write down the given chart using any 5 verbs. आता जे आपण
लास्टला जे चार्ट बनवलेला होता 8 वाक्याचा, तसे आपण 5 वेगवेगळे क्रियापद घेऊन तुम्हाला बनवायचे आहेत. होमवर्क लिहून घ्या. दुसरं, प्रिपेअर सम सेंटेन्सेस ऑफ पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. यावर आधारित काही वाक्य रचना बनवायची आहे. कमीत कमी प्रत्येकाचे उगाच 5-5 धरलं तर 40 वाक्य तयार होतात. आयचे 5, यूचे 5, ईचे 5 असं 8 आहेत. तर 41 वाक्य तरी सहज तयार होतात. तर ते सुद्धा तुम्हाला तयार करायचं. थँक्यू.